लहानोजी महाराजांचे परमभक्त विलासरावजी होनाडे काका यांच्या विही होनाडे या गावामध्ये आज श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होत कीर्तनाचा कार्यक्रम प्रतिष्ठा सुरू आहे। ओम शिखाय फट स्वाहा। ओम मं गं टं ठं यं रं लं वं शं शं सं हं शं ज्ञं। ओम श्रोत्राय फट स्वाहा। कानाला ओम मं गं टं ठं यं रं लं वं शं शं सं। अतिशय आकर्षक अशा मूर्त्या इथे बसवण्यात आलेल्या आहे या गावामध्ये। ओम गं टं ठं यं रं लं वं शं शं सं हं शं ज्ञं। ओम विद्याय फट स्वाहा। ओम गं टं ठं यं रं वं शं शं सं हं शं। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे। छोटंसं परंतु आकर्षक असं एक मंदिर आहे। श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे। शांती शांती शांती। श्री संत लहानू महाराज संस्थान काकरखेडा येथे नित्यनेमाने पूजा करणारे नाना महाराज मोहरील सुद्धा इथे पूजाविधी करण्यामध्ये हा काका जय गुरु। जय गुरु। आज तुमच्या गावामध्ये जी विठ्ठल रुक्मिणी मातेची जी प्राणप्रतिष्ठा आहे याचं औचित्य सांगा। कशाबद्दल हे आयोजन केलं आहे तुम्ही? प्राणप्रतिष्ठा कसा संकल्प आहे तुमचा? मागचा असा आहे की आमच्याकडे वल्लोबाजी वारसा आलेला आहे। बरं। या विठ्ठलाचा हो। आजोबापासून ते वडिलापर्यंत। हो। आणि त्यानंतरचा प्रवास म्हणजे कौंडण्यपूर येथील तीर्थक्षेत्र आहे पवित्र, त्यातून जी काही प्राप्त झालेली जी प्रेरणा आहे त्यातून साकारलेलं हे मंदिर आहे। असं अतिशय सुंदर असं छोटं पण अतिशय सुबक आणि आकर्षक असं मंदिर तुम्ही बांधलं। तो वारसा पुढे चालण्यात यावा हो। आणि त्यांचा संकेत आपला आणि तुमची ही जन्मभूमी आहे? ही जन्मभूमी। अच्छा। ते एक जन्मभूमीचं एक ऋण फेडावं या नात्यानं सुद्धा तुम्ही एक इथे प्राणप्रतिष्ठा। आणि याच्यात म्हणजे सर्वांचा सहभाग होता। हो। म्हणजे ते जे मला काही कौंडण्यपूरला ज्या गोष्टी घडल्या आहेत हो म्हणजे दर्शनाचा लाभ व्हायला झाला हो। त्या थोडंसं निर्माण झालं की आपण उभारलं पाहिजे तर प्रेरणा मिळत गेली आणि त्याचा प्रवास हुंडावून लागला। हो हो। इथे पण ते संकेत मिळाले आणि यातून सर्वांच्याच सहभागातून आणि लोकार्पणच आहे। लोकांच्या ग्रामस्थांसाठी आपलं ग्रामस्थांसाठी बरोबर तर ही परंपरा चालली हो। ते होता ते एक साक्षातच त्यांना मागणी घालायला हो की तुम्ही जे दही चोरलं होतं तसंच आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहे अशी मागणी म्हणून त्यांना घेऊन आला इथे। हो हो। त्याला लाभ सर्वांना भेटायला बरोबर। फार सुंदर तुम्ही संकल्पपूर्ती तुमची होत आहे आज। कारण कसं आहे की कुठेतरी आपला पूर्वचिंतित म्हणजे आपण जे आता भेटलेलो आहे हो 140 कोटीमध्ये आपण इतके लोक आले आहे हो। म्हणजे यापूर्वी आपण भेटलो असतो पाहिजे बरोबर। तेच लोक जुळून आले आहे तो यामध्ये काहीतरी आणि देवातले जे देव आहेत देवाधिराज म्हणू आपण ते आता जे पूर्वजन्मी होते हो ते आता पुन्हा या निमित्ताने आले ना। मुकुटमणी आहेत ना, ते मुकुटमणी आहेत आणि तुमच्या गावामध्ये विराजमान झाले आहेत। तर आभारी आहोत दादा तुमचं। जय गुरु। जय गुरु। नाही वडिलांना फार आजोबांना
घेतलं प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुम्बानां सह परिवाराणां क्षेमं स्थैर्य ऐश्वर्य आयुः आरोग्य अभिवृद्ध्यर्थं मनेस्मित सकल मनोरथ सिद्ध्यर्थं सकल पीडा परिहारार्थे यथा ज्ञानेन यथा. दादा तुमचं नाव सांगा संपूर्ण. मी शिरीष देशपांडे, मूळचे राहणारे मूळ आर्वी गाव आहे माझं. आर्वी गाव. बरं, आज इथे दिघी होनाड्याला येण्याचं कारण सांगा. औचित्य आमच्या मित्राने आमंत्रण दिलं होतं की असं असं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मूर्तींची स्थापना आहे हो आणि आणायचे. त्यासाठी मी मग प्रोग्राम केला की हैदराबादवरून आपण दर्शनासाठी येऊ. अच्छा, सुट्ट्यांचे दिवस होते. म्हटलं चला हा योग चांगला आहे. कसं वाटते तुम्हाला इथे येऊन? एकदम छान, म्हणजे चांगलं आयोजन आहे, व्यवस्थित. हो, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकदम प्रसन्न आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या पण मूर्ती यांच्यासोबत. आपल्या आराध्य दैवत मुकुटमणी विठ्ठलांनी त्यांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या गावामध्ये आले आणि संस्कारांनी झालेले आहेत. हो, म्हणजे वडिलोपार्जी जे संस्कार आहे हो हो ते आमच्या अण्णा सुरू ठेवते. बरोबर, भविष्यात असं त्यांचं समर्थ कार्य घडव त्यांच्या हातून. आणि सेवा घडव. सगळ्या गावकऱ्यांकरता लोकार्पण आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक मालमत्ता न ठेवता सगळ्या गावकऱ्यांकरता ते हा एक मोठा उदात्त हेतू त्यांचा आहे. आध्यात्मिक उपक्रम चांगला आहे. त्या दृष्टीने थोडे धार्मिक कार्यक्रम, चांगले धार्मिक संस्कार नव्या पिढीवर होतील हो हो अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बरोबर आहे. फार फार आभारी साहेब, धन्यवाद. आणि याच्यामध्ये या
शिव शंभु भोलेनाथ